व्यासपीठावर उपस्थित भारतीय विचारदर्शनचे अध्यक्ष सुश्रुतजी चितळे, विवेक पार्क फाउंडेशनचे कार्यकारी संचालक विक्रम शंकर नारायणन, समोर आमच्या सगळ्यांच्या समोर उपस्थित असलेले दिलीप करंबेळकर, त्यांना व्यासपीठावर यायचं नाहीये कारण त्यांनी 60व्या वर्षानंतर ठरवलं होतं की पुढच्या जनरेशननीच हे सगळं केलं पाहिजे, त्यामुळे ते कार्यक्रमाला येतात पण समोर बसून आम्हाला थोड्या ऑड पोझिशनला आणतात. कौस्तुभजी इथे आहेत. मला त्यांचे आभार मानायचे यासाठी की एका SMS वर त्यांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी होकार भरला, बाकी काही विचारलं नाही. त्यांना आम्ही खूप त्रास देतो, तो सगळा ते सहन करतात आणि आमच्या शब्दाला मान ठेवून ते इथे आले. MGX कशासाठी, तर महाराष्ट्राचं खरं पोटेन्शियल आणि महाराष्ट्राचं खरं पोटेन्शियल बाहेर आणण्यासाठी करावे लागणारे भगीरथ प्रयत्न. लोकशाहीत काही गोष्टी वारंवार सांगाव्या लागतात, किंबहुना त्या वारंवार सांगतच राहाव्या लागतात. अन्यथा आजच्या काळात खूप चुकीची मंडळी फेक नॅरेटिव्ह पसरवून त्याच्या माध्यमातून तुमच्या चांगल्या कामाच्या विरोधात काउंटर नॅरेटिव्ह तयार करतात. त्यामुळे कौस्तुभजींसारखा वक्ता ठरवून पहिल्या सेशनला आपण यासाठी आणला की महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने काय घडतंय आणि भविष्याची जी वाटचाल महाराष्ट्राची आहे ती नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे हे आपल्याला कळावं. आपण महाराष्ट्राचा वारसा सांगतो, इतिहासाचा सांगतो, भूगोलाचा सांगतो, विकासाचा सांगतो. आपण लाऊडली म्हणत राहतो की महाराष्ट्र हे क्रमांक 1चं राज्य आहे. निश्चितच ते आहे, परंतु ते राज्य क्रमांक 1 वर ठेवण्याचा जो संघर्ष आहे तो अत्यंत भीषण आहे. आपल्याला भरपूर स्पर्धा आहेत. निसर्ग आपल्या विरोधात आहे. नैसर्गिक साधन संपत्ती महाराष्ट्राच्या पूर्ण विरोधात आहे. अनेकांना हे माहीत नाही, पण आपल्या सगळ्या नद्या, महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन खूप मोठ्या होतात, विशाल होतात आणि त्या त्या राज्यांना कृषीच्या सेक्टरमध्ये असेल किंवा अन्य कुठल्याही सेक्टरमध्ये त्याचा लाभ देतात. धातूच्या खाणी किंवा खनिज ही महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर, आपल्याकडे मायनिंगच्या विरोधात बुंबाबुंब खूप होते, पण अन्य राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे तितकी महत्वाची खनिज सापडत नाहीत. जेव्हा आपण ऍग्रिकल्चरचा विचार करतो तेव्हा मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, या तुलनेत आपल्याकडे भौगोलिक आणि सर्व प्रकारच्या निसर्गाची इतकी विविधता आहे की अर्थकारणावर जेव्हा या सगळ्या गोष्टी मेल्टडाऊन होतात त्यावेळेस त्याचे सगळे मॅक्सिमम रिझल्ट्स काढणं हे अतिशय अवघड असतं. मी कौस्तुभजींच्या उपस्थितीत या सगळ्या विषयावर बोलतोय, पण मी चॅलेंजेस सांगण्याचा प्रयत्न करतोय हे आपल्या सगळ्यांना समजण्यासाठी की उद्योग येणं, तो टिकणं, त्याला अनुकूल असलेलं वातावरण महाराष्ट्रात कायम राहणं हे सगळं खरोखरच महाराष्ट्राच्यासाठी चॅलेंजिंग आहे. आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ज्यांना आपण देवाभाऊ म्हणतो, त्यांच्यासमोर किती चॅलेंजेस आहेत याची एक प्रचिती आपल्या सगळ्यांना यावी म्हणून मी हे छोटंसं निवेदन केलं. कौस्तुभजी खूप जुने मित्र आहेत. देवेंद्रजी किती वेळ काम करतात हे जर आपण त्यांचं इंस्टाग्रामचं प्रोफाईल कधी पाहिलं तर लक्षात येईल. तर तो साधारण 14, 15, 16 तासाचा त्यांचा दिवसभराचा टेन्युअर असतो. ज्यांना ते रात्री मेसेज रिप्लाय करतात त्यांनाही माहिती आहे की ते 2 वाजता सुद्धा रात्री मेसेज रिप्लाय करतात. सांगायचं तात्पर्य हे की त्यांच्या सोबत जे काम करतात त्यांना त्यांच्या 2 तास आधी आणि त्यांच्या 2 तास नंतर सुद्धा काम करावं लागतं. सो कौस्तुभजी इज हिअर. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, कौस्तुभजींचेही मानतो. विवेक पार्क फाउंडेशनच्या टीमने, मुंबई तरुण भारतच्या टीमने आजचा हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, हा कार्यक्रम खरोखरच पुढच्या दिशेने घेऊन जाता यावा यासाठी काही स्पेसिफिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, यातून काही टेकअवे व्हावा. हा कार्यक्रमासाठी कार्यक्रम आहे आणि एका 5 स्टार हॉटेलमधला इव्हेंट होऊ नये, केवळ मीडियाच्या ग्लॅमर पुरता तो मर्यादित राहू नये, पण त्याचा काही टेकअवे असावा. यासाठी विवेक पार्क फाउंडेशनच्या टीमने खूप प्रयत्न केले आहेत. एक व्हाईट पेपर सुद्धा प्रकाशित होईल. अशा प्रकारे व्हाईट पेपर प्रकाशित करणारी ही पहिली संस्था आहे
आणि हा पहिला माध्यम समूह आहे. जसं सुश्रुतजी म्हणाले की आम्ही लैंगिकता प्रमोट करत नाही, आम्ही क्रिमिनल एलिमेंट्स प्रमोट करत नाही, आम्ही अँटी सोशल अँटी नॅशनल एलिमेंट्सचं प्रमोशन करत नाही. मग गमतीने आम्हाला लोक विचारतात मग मीडिया म्हणून तुम्ही काय करता, तर आम्ही हे करतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.